काय रे, झालं का काम? झाला व्हिडिओ रेकॉर्ड? बोलली ती सगळं? नाही मॅडम, ती विचार करते. लवकर तो कबुली जबाब घे आणि पाठव. हो मॅडम, पण समजा तिनं नाहीच ऐकलं तर? नाही ऐकलं तर तुझ्या पद्धतीने काम कर, तिला टॉर्चर कर, तिला मार, काहीही कर, पण मला कबुली जबाब हवाय. कारण इथे सगळ्यांना आधीच कळलंय ती गायब आहे. पोलिसांना बोलवायचं म्हणतायत आणि CCTV चेक करायचं म्हणतायत. मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका. CCTV मध्ये त्यांना काहीच सापडणार नाही, कारण आम्ही कालच मागचे कॅमेरे बंद केले होते. तू मला CCTVचं काय सांगतोय? आधी तिच्याकडून रेकॉर्ड करून घे. हो. बरं मला सांगा, तुमच्यापैकी त्या मॅडमांना सगळ्यात शेवटी कोणी आणि कुठे पाहिलं? मी बघितलं. ती तारासोबत बॅकस्टेजलाच होती. ताराला जस्ट 2 मिनिटासाठी मी माझ्यासोबत घेऊन गेले, तेवढ्यात ती गायब. अहो पण सावलीला आम्ही सगळीकडे शोधलंय, कुठेच सापडत नाहीये ती. मला तर घातपाताचा संशय वाटतोय. मला सगळं CCTV फुटेज बघायला मिळेल का? बघा, मला तुमच्या सगळ्यांची काळजी कळते, पण आय एम सॉरी, बॅकस्टेजला आपण कोणताही कॅमेरा बसवलेला नाही आहे. हो, पण बॅकस्टेजपासून बाहेर जातानाचा जो दरवाजा आहे तिथे एक कॅमेरा आहे, पण तोही कालपासून बंद आहे. अहो पण आजूबाजूच्या परिसरात एखादा तरी कॅमेरा असेल ना, त्याचं फुटेज जरी बघायला मिळालं ना तरी काहीतरी क्लू मिळेल आम्हाला. हो, आपण माझ्या मोबाईलमध्येच बघूयात. मग दाखवा पटकन. एक मिनिट पॉज कर जरा. का काय झालं? ए, पास झाला तुझा टाइमपास. खूप वेळ घेतलास. आता पटकन जबाब देऊन मोकळे हो. मी जबाब देणार नाही. हे बघ, मला पुढची ऍक्शन घ्यायला लावू नकोस. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण ह्या कागदावर लिहिलेला एकही शब्द मी कॅमेरा समोर बोलणार नाही. अशी कशी नाही बोलते, बघतोच मी. देवा भाऊ, सिस्टर, डोंट फिअर, बिकॉज देवा इज एव्हरीवेअर. अन्याय होतो जिथे जिथे, हा देवा पोचतो तिथे तिथे. ए तुझ्या तर देवा भाऊ, ही व्हॅन मला कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. कुठे बघितली आहे? तुम्ही इथे काय करताय? कार्यक्रमाला जायचं नाहीये का? हो, मी तिथे जायला निघालो होतो, पण ही बघा ना, गाडी आडवी आली आहे. बरोबर, तुम्ही गाडीत बसा, आपण सोबत जाऊ. हो, चला. आठवलं, चंद्रकांतजी, मी कार्यक्रमासाठी जेव्हा इकडे यायला निघालो ना, तेव्हा वाटेत मला तारा आणि सावली भेटल्या. त्यांच्या रिक्षाला हीच व्हॅन आडवी गेली होती आणि व्हॅन मधल्या लोकांचं आणि त्या रिक्षावाल्याचं जोरात भांडण चालू होतं. त्यावेळेस मला संशय आला त्या व्हॅन मधल्या लोकांचा, पण मला इकडे यायची घाई होती म्हणून मी तारा आणि सावलीला घेतला आणि लगेच इकडे आलो. हो म्हणजे कदाचित त्याच लोकांनी सावलीला किडनॅप केलं असेल. म्हणजे त्यांचा ऑलरेडी प्लॅन होताच, पण तुम्ही ऐन वेळेला तिथे गेल्यामुळे त्यांना तसं करता आलं नाही आणि म्हणून ते इथपर्यंत येऊन पोहोचले. पण इथली टीप त्यांना कोणी दिली?
म्हणजे आतलं कोणीतरी असं आहे जो त्यांना मदत करतोय, नाही तर त्यांची एवढी हिंमतच होणार नाही ना. पण मला काय वाटतंय की आपण आता कार्यक्रम सुरू करायला हवा, कारण प्रेक्षक पण वाट बघतायत आणि खूप उशीर पण झालाय. अहो मॅनेजर साहेब, काय बोलताय तुम्ही? इथे सावलीचा पत्ता नाही आणि आपण कार्यक्रम कसा सुरू करणार? हे बघा, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण अहो नाही हो, जोवर सावली येणार नाही तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होऊच शकत नाही. मला जरा त्या व्हॅनचा नंबर दिसतोय का बघा ना. हो, हाँ कदम, लोकेशन सेट किया है, जल्दी पहुंच, 2 पार्सल उठाने. हाँ बाय. देवा भाऊ, थँक्यू. मी आज तुमच्यामुळे वाचले. पण मला सांग, तू यांच्या तावडीत सापडलीस कशी काय? खूप डेंजर माणसं आहे ती. मलाही माहित नाही ही लोक कोण आहेत, मला इथे कसे घेऊन आले आणि कोणी पाठवलं यांना. तुम्हाला सांगू, यांना ज्या गोष्टी माहीत नसायला हव्यात त्या सुद्धा माहिती आहेत. काहीच कळत नाही मला. पण तुम्हाला इथला पत्ता कसा मिळाला? अगं ड्रग डिलिंग करणारी मोठी गँग आहे ही. आम्ही ट्रॅप लावला होता. आम्हाला टिप मिळाली होती की यांनी कोणाला तरी किडनॅप केले. पण तुला किडनॅप केले हे आत्ता कळतंय मला. आम्हाला यांचा गेम ओव्हरच करायचा होता. पण मला सांग, यांनी तुला पकडलं कसं काय आणि का? मी ते सगळं नंतर सांगते, पण मला आधी लवकरात लवकर इथून निघावं लागेल. आज तारा मॅडमच्या गाण्याचा मोठा कार्यक्रम आहे. ती जर तिथे वेळेत नाही पोचले तर भैरवी माई खूप चिडतील माझ्यावर. सिस्टर, माझ्याकडे औषध बनवायचं यंत्र असतं ना, तर या भैरवीच्या व्हायरसला तुझ्या आयुष्यातून कधीच काढून टाकलं असतं मी. तू त्यांचं सगळं सहन का करतेस ग? ते महत्वाचं नाही आहे. मी निघते, मला पोहोचावं लागेल. ते जा तू लवकर. हां. नाही तर थांबतेस का? मीच येतो सोडायला. कदम येतच असतील गाडी घेऊन. यांना पिंजऱ्यात टाकतो आणि लगेच सोडतो तुला. नाही देवाभाऊ, ऐका ना, मला तुमची काळजी कळते, पण मी नीट जाईन, तुम्ही नका काळजी करू. मला निघावं लागेल. तू कधी कोणाचं ऐकलेस? ठीक आहे, जा, आपण पोचल्यावर कळव. येते. हाँ, लाइन क्लियर है आपकी. और किस्मत खराब है आपकी. गाइस, हैप्पी न्यू ईयर. लेट्स हैव पार्टी इन द जेल. हाँ? सापडली सावली? नाही मॅम. मॅडम, आपण सुरुवात करायची का? अहो तसं नाही, सावली असायला पाहिजे नाही का? हो ना.